श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 55वा सर्ग वाचूया. श्रीराम असे म्हणाल्यावर शत्रुवीरांचा संहार करणाऱ्या लक्ष्मणाने तेजाने प्रज्वलित होऊन असल्यासारखे वाटणाऱ्या महात्मा श्रीरामांना संबोधित करून म्हटले, नृपश्रेष्ठा, विदेह राजाचा तसंच वसिष्ठ मुनींचा पुरातन वृत्तांत अत्यंत अद्भुत आणि आश्चर्यजनक आहे. परंतु राजांनी मी क्षत्रिय शूरवीर आणि विशेषतः यज्ञाची दीक्षा घेतलेल्या अवस्थेत होता तेव्हा त्यानं महात्मा वसिष्ठांना योग्य वागणूक दिलेली नाही असं मला वाटतं. लक्ष्मण असे म्हणाल्यावर इतरांचे मन प्रसन्न ठेवणाऱ्या लोकांमध्ये श्रेष्ठ असलेल्या क्षत्रिय शिरोमणी श्रीरामांनी सर्व शास्त्र जाणणाऱ्या दीप्त तेजस्वी बंधू लक्ष्मणाला म्हटले, वीर सुमित्रा कुमारा, सगळ्या पुरुषात तशी क्षमाशील वृत्ती दिसत नाही जी की जशी राजा ययातीत होती. राजा ययातीनं सत्व मार्गाचा आश्रय घेऊन दुस्सह रोषाला क्षमा केली होती. तो प्रसंग आता सांगतो, तो एकाग्रचित्त होऊ नये. सौम्या, नहुषपुत्र राजा ययाती प्रजाजनांची वृद्धी करणारा होता. त्याला 2 स्त्रिया होत्या. त्यांच्या रूपाला या पृथ्वीवर कुठं तुलनाच नव्हती. नहुष नंदन राजर्षी ययातीच्या एका पत्नीचं नाव शर्मिष्ठा होतं. ती राजाची अधिक सन्मानित राणी होती. शर्मिष्ठा दैत्य कुलातली कन्या आणि वृषपर्व्याची दुहिता होती. पुरुष प्रवरा त्याची दुसरी पत्नी शुक्राचार्याची कन्या देवयानी होती. देवयानी सुंदर असूनही राजाला अधिक प्रिय नव्हती. त्या दोघांनाही मोठे रूपवान पुत्र होते. शर्मिष्ठेनं पुरुला जन्म दिला आणि देवयानीनं यदूला. ती दोन्ही बालकं आपली चित्त एकाग्र ठेवणारी होती. आपल्या मातेच्या प्रेमळ वर्तणुकीनं आणि आपल्या गुणांनी पुरु राजाला अधिक प्रिय होता. त्यामुळे यदू मनातून दुःखी होता. मग एकदा तो मातेला म्हणाला, माते, तू सहजपणानं महान कर्म करणाऱ्या देवस्वरूप शुक्राचार्यांच्या कुळात जन्म घेतला आहेस, तरीही इथं हार्दिक दुःख आणि दुस्सह अपमान सहन करते आहेस. देवी, हे लक्षात घेऊन आपण दोघे एकत्रच अग्निप्रवेश करू. राजा ययातीस दैत्यकन्या शर्मिष्ठेसह अनंत रात्रींपर्यंत रममाण होऊ दे आणि जर तुला हे सगळं सहन करायचं असेल तर मला तरी प्राणत्यागाची आज्ञा दे. तू सहन केलंस तरी मी सहन करणार नाही. मी निस्संदेह मृत्यू पत्करीन. अत्यंत आर्त होऊन रडणाऱ्या आपल्या पुत्राचे यदूचे हे म्हणणे ऐकून देवयानी क्रुद्ध झाली आणि तिने तात्काळ आपल्या पित्याचे शुक्राचार्यांचे स्मरण केले. आपल्या मुलीचे मनोगत जाणून तत्काळ जेथे देवयानी होती त्या स्थानी ते पोहोचले. मुलीला अस्वस्थ, अप्रसन्न आणि अचेतन झाल्यासारखी पाहून पित्याने विचारले, वत्से, हे काय बरं झालं? तेजपुंज पिता भृगुनंदन शुक्राचार्य जेव्हा वारंवार अशा प्रकारे विचार करू लागले तेव्हा देवयानी अत्यंत क्रुद्ध होऊन त्यांना म्हणाली, मुनिश्रेष्ठा, मी प्रज्वलित अग्नीत किंवा अगाध पाण्यात उडी टाकीन किंवा विष खाईन, परंतु अशा प्रकारे अपमानाचं जिणं जगणार नाही. मी इथं किती दुःख आणि अपमान सोसते आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. ब्रह्मन वृक्षाची अवहेलना करताना त्याच्या आश्रयानं असलेली फुलं आणि पानंच तोडून नष्ट केली जातात. त्याचप्रमाणे माझा हा इथला अपमान म्हणजे राजानं तुमचीच अवहेलना केली आहे. भृगुनंदना राजर्षी ययाती तुमची अवज्ञा करू धजावल्यामुळंच माझी देखील अवहेलना करतात आणि मला आदरानं वागवित नाहीत. देवयानीचे हे बोलणे ऐकून भृगुनंदन शुक्राचार्यांना मोठा क्रोध आला आणि त्यांनी नहुषपुत्र ययातीला उद्देशून शाप देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, नहुष कुमारा, तू दुरात्मा असल्यामुळंच माझी अवहेलना करतो आहेस. म्हणून तुझी अवस्था आता जराजीर्ण वृद्धाप्रमाणे
होईल, तू सर्वार्थानं शिथिल होशील. राजा असे म्हणून कन्येला आश्वासन देऊन महायशस्वी ब्रह्मर्षी शुक्राचार्य पुन्हा आपल्या घरी निघून गेले. सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि द्विजश्रेष्ठात अग्रगण्य असलेले शुक्राचार्य देवयानीला आश्वासन देऊन नहुष पुत्र ययातीला याप्रमाणे शाप देऊन मग निघून गेले. शुक्राचार्य क्रुद्ध झाल्याची हकीकत ऐकून नहुष कुमार ययातीला मोठे दुःख झाले. त्याला अशी वृद्धावस्था प्राप्त झालेली ती जी दुसऱ्या कोणाच्या तरी तारुण्याशीच बदलता येण्यासारखी होती. ती विलक्षण जरावस्था प्राप्त होताच राजा यदूला म्हणाला, यदू, तू धर्मज्ञ आहेस. माझ्या महायशस्वी पुत्रा, तू माझ्यासाठी दुसऱ्याच्या शरीरात संचारित. ती विलक्षण जरावस्था प्राप्त होताच राजा यदूला म्हणाला, यदू, तू धर्मज्ञ आहेस. माझ्या महायशस्वी पुत्रा, तू माझ्यासाठी दुसऱ्याच्या शरीरात संचारित करता येण्यासारखी जी जरावस्था आहे ती तुला घे. मला अजूनही भोग भोगण्याची इच्छा आहे. मी भोगात रमून जाऊ इच्छितो. नरश्रेष्ठा, अजूनही मी विषय भोग भोगून तृप्त झालेलो नाही. इच्छेनुसार कामसुखाचा अनुभव घेऊन मग माझी वृद्धावस्था मी तुझ्याकडून परत घेईन. त्याचे हे म्हणणे ऐकून यदूने नरश्रेष्ठ ययातीला उत्तर दिले, पितृदेवा, तुमचा लाडका मुलगा पुरू यालाच ही वृद्धावस्था द्या. पृथ्वीनाथा, तुम्ही मला धनापासून तसंच जवळ राहून लाड आणि प्रेम मिळवण्याच्या अधिकारापासून नेहमीच वंचित केलं आहे. तेव्हा ज्यांच्या बरोबर बसून तुम्ही जभो न करता त्याच लोकांपासून युवावस्थाही ग्रहण करा. यदूचे हे म्हणणे ऐकून राजा पुरूला म्हणाला, महाबाहो, तुझ्या सुखासुविधेसाठी तूच आता ही वृद्धावस्था ग्रहण कर. नहुष पुत्र ययातीने असे म्हटल्यावर पुरू हात जोडून म्हणाला, तात, तुमच्या सेवेची ही संधी लाभल्यामुळं मी धन्य झालो. हा तुमचा माझ्यावर महान अनुग्रह आहे. तुमच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी मी सर्व प्रकारे सज्ज आहे. पुरूचे हे स्वीकारोद्योतक वचन ऐकून नहुष कुमार ययातीला मोठा आनंद वाटला. तो मोठा प्रसन्न झाला आणि त्याने आपली वृद्धावस्था पुरूच्या शरीरात संक्रमित केली. त्यानंतर तरुण झालेल्या राजा ययातीने हजारो यज्ञांचे अनुष्ठान करीत कित्येक हजार वर्षपर्यंत या पृथ्वीचे पालन केले. त्यानंतर दीर्घकाळ व्यतीत झाल्यावर राजा पुरूला म्हणाला, मुला, माझ्याजवळ ठेव म्हणून ठेवलेली तुझी वृद्धावस्था मला परत कर. पुत्रा, मी ही वृद्धावस्था ठेव म्हणूनच तुझ्या शरीरात संक्रमित केली होती, म्हणून ती मी परत घेतो. तू आपल्या मनात दुःख मानू नकोस. महाबाहो, तू माझी आज्ञा मानलीस म्हणून मला मोठा आनंद झाला आहे. आता मी मोठ्या प्रेमानं राजपदावर तुला अभिषेक करीन. आपल्या पुत्राला पुरूला असे म्हटल्यावर नहुष कुमार राजा ययाती देवयानीच्या मुलाला क्रुद्ध होऊन म्हणाला, यदू, मी दुर्जय क्षत्रियाच्या रूपात तुझ्यासारख्या राक्षसाला जन्म दिला आहे. तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं आहेस. आता तू तुझ्या पुत्र पौत्रांना कधीही राज्यावर बसवू शकणार नाहीस. ते तुझे मनोरथ विफल होतील. मी पिता आहे, गुरु आहे, तरीही तू माझा अपमान करीत होतास. म्हणून भयंकर राक्षसांना आणि यातुधनांना तू जन्म देशील. तुझी बुद्धी खोटी आहे. आता तुझी प्रजा सोमकुलात उत्पन्न झालेल्या वंश परंपरेतल्या राजाच्या रूपात प्रतिष्ठित होणार नाही. तुझी संतती देखील तुझ्यासारखीच उदंड होईल.
यदूला असे म्हणून राजर्षी ययातीने ज्याच्या राज्याची वृद्धी करणाऱ्या पुरूला अभिषेक करून वानप्रस्थाश्रमात प्रवेश केला. त्यानंतर दीर्घकालाने प्रारब्ध भोग संपल्यावर नहुषपुत्र राजा ययातीने शरीराचा त्याग केला आणि स्वर्गलोकी प्रस्थान केले. यानंतर महायशस्वी पुरूने धर्माचरण करीत काशी राजाच्या श्रेष्ठ राजधानीत प्रतिष्ठानपुरात राहून त्या राज्याचे पालन केले. राजकुलातून बहिष्कृत झालेल्या यदूने नगरात आणि दुर्गम क्रौंच वनात हजारो यातुधनांना जन्म दिला. शुक्राचार्यांनी दिलेला हा शाप ययातीने क्षत्रिय धर्मानुसार धारण केला, परंतु राजा निमीने वसिष्ठांचा शाप सहन केला नाही. सौम्या, हा सारा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. समस्त कृत्यांचे पालन करणाऱ्या सत्पुरुषांच्या दृष्टीनेच आम्ही अनुसरण करतो. त्यामुळे राजा नृगाप्रमाणे आम्हाला दोष प्राप्त होऊ नयेत असे वाटते. चंद्राप्रमाणे मनोहर मुखाचे श्रीराम जेव्हा अशा प्रकारे कथन सांगत होते त्यावेळी एक दोनच तारे राहिले होते. पूर्व दिशा अरुणवर्णी होऊन लालसर दिसू लागली. जणू कुसुम रंगात रंगलेल्या अरुण वस्त्राने तिने आपले अंग झाकून घेतले. इथे 55वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 56वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.